तर नमस्कार मित्रांनो, आपल्या दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा प्लॅन होता आपल्याला शेंडी भंडारदऱ्याला जायचं. तर म्हणलं भंडारदऱ्याला जाऊन बघू, काहीतरी रिकामे करून येऊ आपण तिकडे जाऊन. तर सकाळी उठलो तेवढ्यात मम्मी पाणी घेऊन आली होती. आंघोळीचं पाणी फुलकडे तापेलं होतं. मम्मी म्हणते आंघोळ करून घे आणि पटकन नाश्ता करून घे. नाश्त्याला बघितलं तर मम्मीने मस्त इडल्या बनवल्या होत्या गरम गरम. मम्मी म्हणते पटकन खाऊन घे आणि आवायला जायचं. म्हणलं मी चाललोय बाहेर. म्हणलं मम्मीने आता एवढ्या मेहनतीने इडल्या बनवल्यात, पटापट 25-30 इडल्या घेतल्या आणि खाल्ल्या पटक्यान. मग क्या बोला तुम्ही? तर आवरून मस्त गावात निघालोच होतो, तर समोरून आपला मित्र आला. तर तुम्ही म्हणशाल याचा तो कलर सारखाच आहे. नाही मित्रांनो, तो काळा आहे, मी थोडा राखाडी. कौन है ये लोग? तिथून जसा गावात आलो तर टीमचा कॅप्टन भेटला. त्याला जसं कळाला व्हिडिओ बनवतोय तो लगेच लफायला लागला. मग त्याच्यानंतर भेटला सागऱ्याने हातबीत केला. दसून आणा होता तिथं, दसून आणाला हात केला. ते म्हणते हे येडच आहे बरं का. सागऱ्यासोबत बोलतोय गुडं नाही, आमचा स्ट्रायकर बॉलर आला वायर नानाला. म्हणलं मग आजचा काय प्लॅन? म्हणतो काहीच नाही. त्याचं होतं गुडं नाही, आमचा बबल्या शूटर दिसला. बबल्या शूटर म्हणतो अरे बायकोनं भांडी घासायला सांगितली होती, भांडी घासलेत, आता बायको काहीतरी काम सांगल त्याच्यामुळे आलोय पळून बाहेर. काय करू म्हणतो आता. वायर नानाच्या गाडीवर मी निघलो वाकीपर्यंत. वाकीला अजितदादा थांबेल होता. म्हणलं अजितदादाच्या गाडीवर शेंडीला जायचं आहे आपल्याला. तर वायर नाना म्हणतो लवकर या निघून, मला परत राजूरला जायचं आहे, काम आहे, तुमच्यासारखा रिकामा नाही मी. वाकीला गेलो तर अजितदादाची गाडी दुरुस्त होत होती. म्हणलं आता काय खरं नाही. तेवढ्यात अजितदादाने वायर नानाची गाडी घेतली. वायर नानाच्या गाडीवर आम्ही निघालो शेंडीला. गाडीवर निघालो, गाडी लागली वदळीला. तर ह्यो आमच्या वायर नानाच्या पुढचा निघाला अजितदादा. लगेच गाडी बिडी बंद केली. म्हणतो वायर नानाच्या गाडीचं पेट्रोल वाचलं पाहिजे. अख्ख्या 15-20 मिनिटाचा प्रवास करून आम्ही एकदाशी शेंडीत पोहोचलो. शेंडीत पोहोचतोय कुठं नाही, अजितदादा म्हणतो आपल्याला बँकेत जायचंय. आतमध्ये गेलो तर म्हणलं अरे बाप, खतरनाक गर्दी. जसं आम्ही बँकेतून निघालो डॅमकडे जायला तर आम्हाला भेटली बेवड्यांची पंढरी. बेवड्यांची पंढरी म्हणजे काय? देशी दारूचं दुकान. सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. तिथून पुढे निघालो होतो आपल्याला लागले आश्रमशाळेच्या बाहेर मास्तर उभे होते. मास्तरांना म्हणलं येऊ का? मास्तर म्हणतो येऊच नको, इकडे पोरा बिघडवायची नाही म्हणा अजिबात. तिकडून जसं आपण डॅमवर आलो तर डॅमवर बघितलं तर पाऊस कमी, गर्दी जास्त. गर्दी यामुळे जास्त आहे की भंडारदरा धरणाचं स्पिलवेचं पाणी सोडलं होतं. स्पिलवेचं पाणी बघायला भरपूर जनता आली होती. तर म्हणलं चला आपणही बघूया. पब्लिक नाही पाणी बघूया म्हणलं. तर तुम्ही बघू शकता इथे स्पिलवेचं पाणी सोडलंय आणि स्पिलवेचं पाणी एवढ्या प्रेशरने होतं. दुसऱ्या साईडने आपण बघितलं तर पाणी एकदम असं बदबद्यासारखं पडत होतं. क्या बोला तुम्ही? पाण्याचा प्रेशर तुम्ही बघू शकता मित्रांनो. नुसतं पाणीच पाणी दिसते. जर कोणाला फिरायला यायचं असेल तर आमच्या पर्यटन पंढरीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो.